आज वाटली पाहिजे गाडी चालवते आवाज कमी करा. मी बोलते ना चूक तुमची आहे. मला काय झालं असतं कितीला पडलं असतं. कितीला पडलं असतं कितीला पडलं असतं हळू बोला. चूक तुमची आहे. चूक तुमची आहे. मी चालवत होते ना तुम्ही कशाला उगाच माझा. काय रे काय आलं. या गाडीने मला बाईने उडवलं. अरे बाईने मला गाडीने उडवलं. अरे पण तू गाडी चालवत होतास. नाही मी गाडीवरती ते सोडा चूक हिची आहे. काय खोटं बोलतो. खोटा रडायस रे. टच केलंय मी फक्त टच केलं. तुम्हाला बोलताना लाज नाही वाटत. मला काय लाज वाटायची. हो याची लाज वाटली पाहिजे. हो तुम्हाला सांगतो मी मागच्या सिग्नलला उभा होतो. या बाईने या गाडीच्या पुढच्या टायरवर मला बसवलं आणि इथपर्यंत घेऊन आली. अजून थोडं पुढे गेलो असतो ना तर यमराजलाच भेटलो असतो. अरे हसतेस काय गप. अरे तू मला थँक्यू म्हणायला पाहिजे रे. थँक्यू. मी तुला लिफ्ट दिली इथपर्यंत. तू काय वच्चार करतो. तू काय मला सांगतो. आणि मुळात नाही एवढं आहे ना तर तू रस्ता नीट क्रॉस करायचा होता. जा. अरे थँक्यू काय. तुम्हाला सांगतो मी रस्त्यावरती आलो पण नाही. ही बाई मला उडवायला फुटपाथवर आली होती. आता तुम्हीच मला सांगा या बाईचे 2 व्हीलरचे वांदे आहेत. 4 व्हीलर काय चालणार नाही. हे बघ तुम्ही लांबून बोला आणि तुम्ही आधी ड्रायव्हिंग शिका आणि मग बोला माझ्याशी. तुम्ही सांभाळा. तुझ्या का बोलला तो म्हणला की आधी ड्रायव्हिंग शिका मग माझ्याशी बोला. तो म्हणला मी येतो. थँक्यूच. तर गाडी शिकूनच दाखवते यांना. एक्सक्यूज मी. अन्विता फलटणकर. मी. तुम्ही. ट्रेनर. हाय. हाय. हे काय हाय. तयारी कसली. आम्ही मुली स्कूटी चालवण्यासाठी एवढीच तयारी करतो. थँक्यू. कारण काय ना हेल्मेटपेक्षा जास्त आमच्यासाठी स्कार्फ महत्त्वाचा आहे. कारण काय आहे आम्ही गाडी चालवताना टर्निंगपेक्षा जास्त टर्निंगला महत्त्व देतो ना. आणि त्याच्यात युद्धावर जाण्यासाठी जितकी तयारी करावी लागते तितकीच तयारी आम्हाला स्कूटी चालवण्यासाठी करावी लागते. कसं आहे. थँक्यू. तसंही मुली स्कूटी चालवणं म्हणजे युद्धावर जाण्यासारखंच आहे म्हणा. काय ते. काही नाही. तुम्ही स्कूटीबद्दल बोलत होतात पण मुळात आपण स्कूटी चालवणारच नाही आहोत. मग काय करते. सर माझं एक सजेशन आहे. हा बोल. जर गाडी सुरू असताना आपण दार उघडं ठेवलं थोडंसं तर चालेल का. का. कारण ना गाडी म्हणजे गाडीतनं पटकन पाय बाहेर काढून थांबवणं सोपं जाईल. पाय बाहेर काढून गाडी थांबवायची. अगं 4 व्हीलर आहे. हो पण मग मॉडेल चूक आहे. म्हणजे जर सनरूफ असतं तर मी लोकांना ट्रॅफिक मध्ये सर जरा सरका काका जरा बाजूला व्हा असं केलं असतं ना. किंवा समजा इकडे थोडीशी गॅप असती म्हणजे आपण समजा खाली दरवाजा थोडा कापला असता तर मला पाय बाहेर काढून गाडी थांबवता आली असती ना अट्टीतट्टीच्या काळात. हे सोपं आहे. माणसं जाताच बाजूला आणि पाय असा बाहेर काढायची गरज नाहीये. तोच पाय ब्रेकवर ठेवायचा ब्रेक दाबायचा मग गाडी थांबते. सुरुवातीला आपण ABCD शिकूया. अरे सर आय नो ABCD FGH केलं म्हणून PQRST UVWXY. झटकन काहीतरी वेगळं शिकूया. A फॉर अन्विता. तुला फक्त तोंडच आहे का ग. कान पण आहेत ना. नीट ऐक ना. ड्रायव्हिंगची एक वेगळी ABCD असते. A फॉर एक्सेलरेटर, B फॉर ब्रेक, C फॉर क्लच. 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 बर आता क्लच वर डावा पाय ठेव. हा डावा तोच आहे ना मग ठेव. आता हँड ब्रेक काढ. नाही नाही आहे तिथे ठीक आहे ते. काढ म्हणजे काढ नाही ग. काढ म्हणजे असा प्रेस कर आणि खाली. खाली घे. हे करत राहते. S फॉर सीट बेल्ट आणि S फॉर
दॅट. कोण आहे रे तिकडे? हा ये खाली आहे रे तू, खाली आहे. मग मी तुला दाखवते कोणी केली आहे फालतूगिरी. मला माहितीये तुम्हाला ना छोट्या छोट्या पोरांना अजिबात रिस्पेक्ट नाही मोठ्यांचा. फालतू आता एक नंबर. काय 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 झालं? काय काय झालं? हे बघा अगं एल आहे तो. एक्झॅक्टली. एल म्हणजे? मला माहितीये, मला एल म्हणजे माहिती. एल म्हणजे लर्निंग. कसंही गाडीच्या मागे लावतात म्हणजे मागच्यांना कळायला हवं ना की ड्रायव्हर शिकत आहे. एल म्हणजे काय? या पोरीची बाराखडी वेगळीच आहे. गाडी सुरू करण्याआधी मिरर ऍडजस्ट कर. ओके. रेडी. मिरर ऍडजस्ट करून लिपस्टिक लावलीस? मग मागच्या गाड्या कशा बघणार? अशा. अशा? सर मला ना ड्रायव्हिंग आलंय, कारण मी एवढी रील्स बघितलीत ना, ड्रायव्हिंगची एवढी रील्स बघितली, माझ्या अल्गोरिदमवर तेच आहे. त्यामुळे मला ड्रायव्हिंग आलंय. आता 4था 5वा टाकूया. रेडी. आपण मुंबईत राहतो. मुंबईमध्ये आहे ना 4था 5वा गिअर एकाच ठिकाणी टाकला जातो. हा चला. स्वप्नात. तुझ्या बाबांकडे गाडी आहे ना, त्यांना विचार त्यांनी 4था गिअर कधी टाकला होता ते. पण मी पाहिलंय ना, मी R1 चे रील्स पण बघते. झुक 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 झुक. बेल्ट लाव आणि पहिला टाक. आता लेफ्टला जायचं. लेफ्टला सिग्नल दे. अगं तसा सिग्नल नाही ग, गाडीचा सिग्नल दे. लेफ्ट 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 लेफ्ट. हा हा हा. अगं गाडी कुठे वळवतेस? अगं लेफ्ट देऊन राईटला. सर नाही, मी मागच्यांना सांगते ना, मागच्यांना मी सिग्नल देते की तुम्ही लेफ्टनी जा, मी राईटला चालले. हे रॉंग आहे. काय करतेस? गाडी का थांबवली? तो मुलगा मध्ये आला. अगं तो गेला, चालला. आपलं ठरलंय. आपलं काय ठरलंय? म्हणजे माझं ठरलंय, मी मुलांना फार जवळ येऊच देत नाही. सुरक्षित अंतर पाळा, अपघात टाळा. सर तुला टाळलेलं बरं आहे. सर अहो एक सेकंड. सर 4था 5वा. सर अजून मला शिकायचंय सर. हाय, कसा वाटला व्हिडिओ? हा आवाज माझ्या पोटातून येत होता. गाडी शिकवताना बाजूला बसलेल्याचं काय होतं आणि गाडी चालवणाऱ्याचं म्हणजे त्याच्या बाजूला बसलेल्याचं काय होतं, आणि ह्या दोघांना मॅनेज करताना मधल्याचं काय होतं. या संदर्भात तुमच्याकडे काही किस्से असतील तर ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघत राहा आपली सोशल वाहिनी म्हणजेच आसोवा. आपली सोशल वाहिनी.